नमस्कार, मी अलका शिंदे, गर्भसंस्कार मार्गदर्शक, माइंड अँड पेरेंटिंग कोच. पंचेंद्रियांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव दिल्यास बौद्धिक क्षमता झपाट्याने वाढते. मग असे कोणकोणते अनुभव आपण प्रत्येक पंचेंद्रियाला दिले पाहिजे? कसा करायचा पंचेंद्रियांचा विकास? मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते कान, डोळा, तिसरा आहे नाक. त्याला म्हणतात घाणेंद्रिय म्हणजेच नाक. गंधज्ञान. बाळाचे गंधज्ञान वाढवण्याकरिता वेगवेगळे प्रयोग करा. बाळाला बागेत घेऊन जा. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, त्यांचा वास बाळाला घेऊ द्या. घरी आल्यानंतर एका कापसाच्या बोळ्यावरती रॉकेल, गोडे तेल, खोबरेल तेल अशी वेगवेगळ्या प्रकारची तेले टाका. त्याचा वास बाळाला द्या. अत्तर टाका, त्याचा वास बाळाला द्या. तसेच हिंग, कापूर, डांबरगोळी याचाही वास तुम्ही बाळाला देऊ शकता. मसालादानीमध्ये वेगवेगळे मसाल्यांचे वास तुम्ही बाळाला देऊ शकता. फक्त मिरची पासून बाळाला लांब ठेवा. तसेच वेगवेगळे औषधे, दुर्गंधीयुक्त फळे, सडलेल्या भाज्या याचेही वास तुम्ही बाळाला देऊ शकता. चांगली वस्तू कोणती आहे, खराब वस्तू कोणती आहे हे देखील कळेल. तसेच रॉकेलचा दिवा, तुपाचा दिवा, गोडे तेलाचा दिवा याचा देखील वेगवेगळा वास येतो. त्याचा सुद्धा अनुभव तुम्ही बाळाला देऊ शकता. अशा प्रकारे वेगवेगळे अनुभव बाळाला दिल्यास त्याची गंध ग्रहण करण्याची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात विकसित होईल. अशा प्रकारे पंचेंद्रियांचा विकास करून घेतल्यास बाळाच्या मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या अधिकाधिक जोडण्या होतील व बाळाची बौद्धिक क्षमता झपाट्याने वाढण्यास मदत होईल. त्यासाठी हे सगळं करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या सारख्याच इतर पालकांना देखील नक्की पोहोचवा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि ऍक्शन घेत राहा. थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.